तर नमस्कार मित्रांनो, आजच्या आपल्या एका नवीन मिनी ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर थोडंसं हे ब्लॉग बनवताना नर्वसनेस पण आहे, वाईट पण वाटत आहे आणि थोडीशी खुशी पण वाटत आहे. त्याचं कारण सांगतो मी तुम्हाला. तर आमचं आता फर्स्ट इयर कंप्लीट झालं आहे आणि आता आमचं PGवरचा पण 1 इयर कंप्लीट झाला आहे. मग आता आम्हाला एक PG सोडायची आहे. म्हणताना आम्ही फ्लॅट घेतला आहे दुसरीकडे 4-5 जणांमध्ये, कारण थोडंसं मनी प्रॉब्लेम असते ना मित्रांनो. मग आता आम्हाला हे PG सोडायची आणि या PG सोबत एवढ्या आठवणी आहेत का नाही आमच्या, काय सांगू तुम्हाला. 1 वर्ष आम्ही एवढं एन्जॉय वगैरे केलो, चांगलं कॉलेज पण कंप्लीट करून घेतलो. आणि इथं जे ओनर म्हणताना, ओनर तर काही वाटतच नव्हते. ते काका काकू पण खूप मस्त होते या PGचे. एकच असं एकदम असं घरच्यासारखे वागायचे. आणि आता हे PG सोडताना थोडंसं वाईट वाटायला लागले. हे आपलं वरचं बेड आणि हाताचा कपाट बघू शकता, तो पण आता खाली करून शिफ्ट झाला आहे. आणि इकडं हा माझा बेड आणि काय टेबल, अभ्यास करायचो आम्ही इथं बसून निवांतपणे. ओमकार तर काय तयारी करायला लागला बघू शकता. आणि हा माझा कपाट बघू शकता. मस्त ह्या कपाटीची पण आठवण येईल मित्रांनो, कारण आम्ही सामाईन वगैरे मस्त सिस्टमॅटिक ठेवायचो 1 नंबरमध्ये. आणि हे काय ओमकारचं लॉक आहे कपाट. तर मित्रांनो, खरंच सांगतो तुम्हाला, एक ना एक दिवस माणसाला हर एक गोष्टीला सोडून जायचं असते. तेव्हा थोडंसं काय ना वाईट वाटते. ते आता आम्हाला थोडंसं वाईट वाटायला लागले. तर ओमकारला कसं वाटते ते विचारू. आम्हाला पण खूप अत्यंत दुःख होत आहे की PG सोडून जाताना. म्हणजे का बरं की आम्ही इथं राहिलेलो आहे 1 वर्षभर. इथे आमच्या खूप एक वर्षभराच्या म्हणजे आठवणी आहेत. खूप आम्हीच्या एन्जॉयमेंट्स वगैरे मजा मस्ती आम्ही जी केली आहे ती आम्हाला म्हणजे 1 वर्षाची आठवण. तर मी तुम्हाला एकच सांगू इच्छितो की जर का तुम्ही PG वगैरे बघत असाल तर तुम्ही मारणे PG वगैरे घ्या, कारण की ती 1 किलोमीटर जवळ आहे आणि खूप स्वच्छ, नीट आणि क्लीन सर्व आहे. त्यामुळे धन्यवाद. तर मित्रांनो, त्याचं म्हणणं आहे VIT कॉलेजपासून 1 किलोमीटर दूर अंतरावर आहे आपली. ज्यांनी पण VITला ॲडमिशन घ्याल त्यांनी मारणी PGला एक वेळेस नक्कीच व्हिजिट करून बघा. खूप चांगले आहे, खूप नीट अँड क्लीन. आणि इथले जे ओनर आहेत ते तर, ते काका काकू एवढे मस्त त्यांचा स्वभाव आहे का नाही, काय सांगू तुम्हाला, एकदम घरच्यासारखं वागतात. तर चला मी तुम्हाला दुसरे पोरं आहेत गेलेत दाखवतो. तर बघू शकता इकडं आपलं सार्थक वगैरे राहायचं. आणि हो, ते दोघं पण शिफ्ट झालेले आहेत मित्रांनो. तर बघू शकता इकडे आपला शिंदे राहायचा, सार्थक शिंदे. इकडे सार्थक कुलकर्णी राहायचा, ते पण गेलेत निघून. इकडे काय कपाट वगैरे खाली झाले हे बघू शकता त्यांचं पूर्णपणे. तर मित्रांनो, असं PG मधले काही मुलं गेलेली आहेत. तर चला तुम्हाला दाखवतो त्यांची रूम. तर हे बघू शकता, ही आपल्या वैभवची रूम आहे. वैभव पण शिफ्ट झाला आहे दुसऱ्या फ्लॅटवरती. आणि हा त्याचं कपाट बघू शकता पूर्णपणे खाली वगैरे आहे. तर मित्रांनो, सगळेच जण गेलेले आहेत. तर आता काही जण बाकी आहेत, ते पण जाणार आहेत.